अभिमन्यू तांडेल यांची राजकारणामध्ये त्यांचा किती मोठा ठसा आहे. गुड बॉलिंग ब्युटिफुल डाऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न फलंदाज मात्र बीट केले डॉट चेंडूनं आणि पहिल्या चेंडूचं उत्तर दिले सिंगलचं उत्तर दिलं गोलंदाजानं. धावसंख्येला आकार नाहीये फक्त धावसंख्या सिंगलच्या पुढे जात असताना 2 चेंडूचा खेळ संपलाय. 5 षटकांचा सामना आहे. इच्छापूर्ती वार्षिक संघाला आपण आताच सुरू असते रतनबुवा ट्रॉफी मध्ये देखील पाहिलं. मध्ये पहिल्या सामन्यामध्ये संघ गारद झाला त्यावेळी फारशी कामगिरी या संघाची उंचावताना पाहायला मिळाले. डाऊन द ट्रॅक या अलीमध्ये ब्लॉक कॉलचा चेंडू फक्त चेंडूला स्टेअर करत असताना योग्य दिशा दिली. मिड आपला बॅकअप होतं आणि मिळणार ती एकच धाव. लंकेश साहेबांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालं. खऱ्या अर्थानं आम्ही त्यांचे फॅन आहोत कारण संपूर्ण भारत त्यांचा फॅन आहे. खासदार आपण भरपूर पाहिले असतील मात्र लंकेश साहेबांसारखा खासदार नाहीये. तर गरिबांमध्ये राहणारे व्यक्तिमत्व, गरिबांसाठी आपल्या चंदनासारखं देह झिजवणारं व्यक्तिमत्व आणि कोरोना काळामध्ये आपण घरातनं बाहेर निघत नव्हतो अशा परिस्थितीमध्ये त्या पेशंट सोबत झोपणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यामुळे प्रचंड लोकप्रसिद्धी त्यांना लाभली आणि त्यांचे ते आगमन झाले. स्वागत आहे साहेब तुमचं, मनापासून आम्ही स्वागत करतोय. अशा नेत्यांची खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशाला गरज आहे मी म्हणेन. तर ज्यांच्या कार्याची सुरुवात फार गरिबीतून झाली, गरिबी आणि त्यांचं नातं फार घनिष्ठ आहे. मात्र त्या गरिबीची तमाना बाळगता आपल्या आत्मविश्वासानं आणि आपल्या जिद्दीनं चिकाटीनं आपले अस्तित्व निर्माण केलं. त्या अस्तित्व आता कोणी मिटवू शकणार नाही एवढं अस्तित्व निर्माण केलंय आमच्या लंकेश साहेबांना. स्वागत आहे साहेब तुमचं या परिसरामध्ये. नवी मुंबईच्या क्रीडानगरीमध्ये अत्यंत सुंदर शहर आहे नवी मुंबई, विकासाचं शहर आणि ते विकासाच्या शहरामध्ये तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. राऊंड विकेट ऑन साइडला चांगला फटका सदरा चेंडू मात्र निघून गेलाय. याली मात्र पॉईंटच्या डोक्यावर स्विचितचा अत्यंत लावण्य सुंदर फटका अगदी डोळ्यांचं पारणं पेडणारा चौकार येतोय. क्या बात आहे. अत्यंत सुंदर गीत लावत असताना कारण त्यांच्यामध्ये मी देवाचं रूप देखील पाहिलं. सुंदर असं व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती, निर्भीड असं व्यक्तिमत्व, न कधी घाबरणारं न कधी सातत्यानं गरिबांसाठी झटणारं हे व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती. षटकाची झाली सांगता 19 धाबा धापलकावरती आमचे स्कोर आम्हाला सांगते संदेश माते. धावसंख्या धापलकावरती आली ती 7 धाबा. गडी बाद झाला एकही नाहीये बिनबाद. एक सावध दमदार सुरुवात करत असताना खासदार चषक 2025 स्पर्धा आपण पाहतोय. माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब यांच्या सन्मानासाठी ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. थँक्यू डिझाईन दफलकधी धाबाले ते 7. निलेश लंके साहेबांचं आगमन झालं ते भरपूर लोकांनी त्यांच्याकडे पाहिलं. मध्ये तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या पायामध्ये फक्त सँडल आहे. मी म्हणून मागाशी म्हटलं होतं की साधं जीवन उच्च विचार, सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग डाऊन दॅट पर्सनॅलिटी हे व्यक्तिमत्व नेहमी साध्या वेशात असतात. जर वाटणार नाही सिक्युरिटी नसते तर वाटणार नाही की ते खासदार आहेत. एवढे साधं सिंपल व्यक्तिमत्व आहे. मग ते विचारांचा ठेवा भरपूर आहे आणि विकासाची तळमळ भरपूर आहे आणि गरिबांसाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे ते आपल्या व्यासपीठावरती आहे. धावफुका धावाले ते 7 षटकाची झाली सांगता. पहिल्या षटकामध्ये एक चौकाराच्या मदतीने एकी गडी बाद नव्हता. इकॉनॉमिक गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या 7 धापलकावरती कट करण्याचा प्रयत्न डाऊन द लाईन गोलंदाजी आणि पंचांचा इशारा आकाशाला बोट दाखवत असताना फर्स्ट डिसमिसल सॉफ्ट डिसमिसल 7 वरती पहिला धक्का इच्छापूर्ती वासेगाव संघाने दिलाय तो मात्र प्रियदर्शिनी बेलापूर संघाला.
बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रॉपर्टीज स्वागत आहे तुमचं देखील या मंचावरती. भूमी बिल्डर्सच्या माध्यमातून स्वप्नातील घर आपल्या भरपूर या नवीन परिसरात बनवत आहेत त्यांचं देखील आगमन झालंय. तुमचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. सन्माननीय लंके साहेब, निलेश लंके साहेब खासदार मंचावरती आहेत. त्यांच्या समेत सर्व त्यांचे साथीदार आणि त्यांचे संपूर्ण परिवार त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. धावा 7 गडी बाजारात 2 गोलंदाज तयार. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये स्पर्धा अलोट गर्दीमध्ये रंगाचा खासदार चषक 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. स्ट्रायकला फलंदाज झालाय तो मात्र येत असताना स्ट्रायकला फलंदाज कौस्तुभ डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पैसे दिले. अत्यंत घातक गोलंदाजी हिट करायचा प्रयत्न मात्र नाहीये. शेवटच्या विचार बदल कर बॅकअपला कोणीच नव्हतं. गोलंदाज फार पुढे गेलं तर गोलंदाजी टाकल्यानंतर आणि त्याला मात्र त्याने निर्णय घेतला फक्त मिळणार ते एकच. इकॉनॉमी गोलंदाजी आतापर्यंत इच्छापूर्ती वाचिका संघाचं. या संघाला आपण मागच्या दिवसामध्ये दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिकामध्ये पाहिलं मात्र तेवढा परफॉर्मन्स चांगला दिला नाही या संघानं. मात्र बघायचं या मैदानावरती कसा परफॉर्मन्स देणार. फलकावरती 8 गडी बाद 2 आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 षटकांच्या सामन्यामध्ये कोण जिंकणार हा सामन्याची उत्कंठा मात्र शिकायला पोहोचते. मात्र त्या अगोदर फर्स्ट इनिंग मध्ये किती धावांचं टार्गेट सेट होणार हा देखील विचारांचा प्रश्न पडलाय. या मैदानात प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये अंगाला स्पर्श करा गारगार बारा. रात्रीचे वाजता ते 11:11 आणि अशा थंडगार वातावरणामध्ये अत्यंत आल्हादक प्रसन्न वातावरणामध्ये रंगतोय तो सामना या क्रिकेटच्या मैदानावरती. गोलंदाज तयार. राऊंड विकेट अटॅक करत असताना ऑन साइडला पूल केलाय. गॅप मध्ये खेळल्यामध्ये चांगला बॅकअप आहे तिथे. सचिन आला कव्हर करून एकच धाव मिळणार आणि धावसंख्येला आकार येतो 1 या धावसंख्येला. सामाजिक कार्यकर्ता आमच्या सुवर्णाताई आडोले यांचं देखील आगमन झालंय. भाची आहेत त्या त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. कारण महिलांचा सन्मान म्हणजे आपल्या देशाचा सन्मान. महिलांचा सन्मान झाला पाहिजे. 33% आरक्षणावरून 50% आरक्षणापर्यंत नेहमीच मागणी महिलांच्या माध्यमातून केली जाते. तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग सावरी असं नेहमी म्हटलं जातं. तुमचं देखील या मंचावरती आम्ही स्वागत करतोय. लवली हिट ऑफ साइडला बॅकअप आहे तिथे P2 मध्ये. यस इट इज इज टेकन ब्युटिफुली टेकन. 1 मोर विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 30 धक्का अवघ्या 9 या दशकावरती बेलापूर संघाची दयनीय अवस्था. संघर्ष करावा लागतोय धावांसाठी. निश्चित निश्चित जब तक सूरज चांद रहेगा तब तक नीलेश लंके साहब आपका नाम रहेगा. कारण तुम्ही केलेले कार्य आम्ही कधी विसरणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देश तुम्ही केलेले कार्य. कोरोना योद्धा म्हणून तुम्हाला संबोधलं गेलं आणि त्यानंतर तुम्हाला जी लोकप्रसिद्धी मिळाली ती मात्र कुठंही अजून कोणाला एवढ्या फास्ट मिळालं नाही. त्यांचं कार्य आहे तेवढं. फक्त 9 गडी बाद 3 गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अटॅक स्टार्स मध्ये ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. एंड ऑफ द कंपल द ओव्हर्स 9 for 3. 2 षटकांची सांगता 9 धावा 3 बाद. आपण वळणार आहोत सन्मानाकडे. साहेबांचा सन्मान करण्यासाठी आपण वळणार आहोत मंचावरती. 2 षटकांची सांगता होते. विघ्नेशला विनंती करेन विघ्नेश मान्यवरांचा आपण सन्मान सत्कार वळूया. या नाव चला जाऊया सन्मानाकडे. अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. पारनेर लोकसभा सन्माननीय खासदार निलेश लंके साहेबांचा सन्मान या मंचावर केला गेला जाईल. मी विनंती करतोय की या स्पर्धेची सर्वच आयोजन कमिटी आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आशिष अभिमन्यू तांडेल आणि मयूर अभिमन्यू तांडेल यांच्या शुभ हस्ते निलेश लंके साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय अतिथी मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जाईल. अतिथी मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान केला जातोय. हिंगा गावातील आपण पाहू शकाल अगदी साधारण घरातून अगदी कामगार पासून आमदार आणि आमदार पासून खासदार असा प्रवास लंके साहेबांचा सातत्याने पाहिला. महाराष्ट्रातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आज जर पाहिलं तर शालेय जीवनामध्ये कुस्तीचा भरपूर वेळ होतं. कुस्तीवर भरपूर प्रेम केलं. म्हणूनच पैलवान म्हणून आपल्या तालुक्यातील एक पैलवान म्हणून ओळखले जातात. आज समाजकार्यातील साधीर आणि उच्च विचार असे निलेशजी लंके साहेब यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच.
चला सन्मान करूया आपण आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस युवराज पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी आशिष तांडेल यांना विनंती करतो की युवराज पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान करा. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस आदरणीय युवराज पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अगदी ही पवित्र मूर्ती देऊन प्रभू रामचंद्रांची प्रतिमा अगदी अयोध्यामध्ये जी प्रतिमा आहे त्या प्रतिमा आपल्याला देत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आज जर पाहू शकाल सन्मान केला जातोय. पुढचा सन्मान मोहीन काश्मीरी साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातो. युवा नेते त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. बांद्रावरून खास या स्पर्धेसाठी उपस्थित मोहीन काश्मीरी साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या वतीने हा सन्मान केला जातोय. सगळ्याच मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. वाइस चेअरमॅन नॅशनल जस्टिस काउन्सिल मनसूर अहमद साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. अतिथी मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. सर्व अतिथी मान्यवरांचा विशेष सन्मान या मंचावर केला जातोय. अतिथी देवोभव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं ही परंपरा आहे या करावे नगरीची. आणि आशिष अभिमन्यू तांडेल आणि मयूर अभिमन्यू तांडेल या दोन बंधूंच्या माध्यमातून खासदार चषक या स्पर्धेचं आयोजन आज खऱ्या अर्थानं सन्माननीय खासदार निलेश लंके साहेबांचं देखील आगमन पाहायला मिळालं. अगदी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी महाराष्ट्रातील लाडकर नेतृत्व आणि साधी राणी उच्च विचार उच्च शिक्षित खासदार आणि त्यांचा देखील सन्मान इथे झाला. आपण पाहू शकाल पुढचा सन्मान आपण पाहू शकाल. मकसूद अहमद साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. व्हाईस चेअरमन नॅशनल जस्टिस काउन्सिल डेरे साहेबांचा देखील सन्मान केला जातोय. शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. चला डेरे साहेब मकसूद भाई यांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. मकसूद भाई आपण देखील या. मकसूद भाई यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. सगळेच अतिथी मान्यवर आहेत. व्हाईस चेअरमॅन नॅशनल जस्टिस काउन्सिल आदरणीय मकसूद भाई यांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. आज या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. आपण पाहू शकाल मकसूद भाई यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. पुढचा सन्मान आपण पाहणार आहोत. उस्मान घनी युवा नेते हैं आणि राजस्थान से वो आज इस टूर्नामेंट में आए हैं. उस्मान घानी साहब का देखील इथे सन्मान केला जाईल. त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातो. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा या सगळ्याच अतिथी मान्यवरांचा सन्मान. उस्मान घाणी साहेब जे खास या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर राजस्थान येथील युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे. बीजेपी जिल्हाध्यक्ष आहेत तरी देखील आज आमच्या सोबत आहेत. सगळेच आमच्या सोबत आहेत. महाराष्ट्र आपला आणि राजस्थानवरून का होईना पण ते आज आमच्या या मंचावर उपस्थित आहेत. तर लंके साहेब सगळ्यांनाच सोबत घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व आहे. आज भूमी बिल्डरचे आदरणीय डावरे साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय.
काय काळजी करू नका, पण खरंच मी साहेबांमुळे खासदार झालो रे. मी खासदार झालो, मी तर बऱ्याच जणांना विचारलं अरे मी खरंच खासदार झालो का काय. बघा हे विचार आहेत लंके साहेबांचं. आज खासदार असताना देखील जनाजनात मनामनात त्यांनी घर केले. हडोळे मॅडम यांचा देखील सन्मान केला जातोय. नेरूळ परिसरातील कार्यकर्ते आहेत, त्यांचाही सन्मान मंचावर केला जातोय. आपण पाहू शकाल या स्पर्धेचे सर्वा आशिष अभिमन्यू तांडील आणि मयूर अभिमन्यू तांडील यांच्या शुभहस्ते केला जातोय हा सन्मान. अतिथी मान्यवरांचा मॅडमचा सन्मान देखील केला जातोय. अगदी या नेरूळ परिसरातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. येस मिस्टर गनीवाला यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आपण अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. अमित चव्हाण यांचा देखील सन्मान केला जातोय. येस आमचे परम मित्र आहेत आणि कराड क्रिकेट असोसिएशनचे खऱ्या अर्थानं ते अध्यक्ष आहेत. कराड असोसिएशन म्हणजेच एक मोठी असोसिएशन आहे आणि त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. मयूर तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमित चव्हाण यांचा सन्मान आपण करावा. आमचे परम मित्र आहेत आणि खूप चांगले क्रिकेटचे चाहते आहेत. कराड प्रीमियर लीग देखील येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे. कराड तालुक्याला एकत्र करण्यासाठी क्रिकेट हे माध्यम त्यांनी आज आपल्या सोबत घेतले आणि अनेक तरुणांना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम अमित चव्हाण यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. कराड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष अमित चव्हाण यांचा सन्मान या मंचावर झाला. त्याला लंके साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील मार्गदर्शन ऐकण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. आज नेते म्हणून त्यांची ओळख आहे, अगदी पहलवान म्हणून त्यांची ओळख आहे. साधी राहणी, उच्च विचार, अगदी त्यांची वाणी आणि त्यांचे भाषण आम्ही युट्यूबच्या माध्यमातून अनेक वेळा ऐकलेत आणि प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आज मुख्य व्यासपीठावर आहे. लंके साहेब काय म्हणाल? तुमचेच परम मित्र सुरेश म्हात्रे बाळ्या मामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. त्यांचेच भाजी मंडळी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल आणि कसं वाटलं हा संपूर्ण इव्हेंट? आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि खासदार होण्याच्या आधीचे मित्र आणि योगायोगाने आम्ही दोन्ही पण बरोबरच संसदेत गेलो असे सुरेश गोपीनाथराव म्हात्रे उर्फ बाळ्यामामा, ज्यांची ओळख बाळ्यामामा या नावाने नुसत्या मुंबई नाही, नुसते नवी मुंबई नाही तर पूर्ण राज्यामध्ये ओळख निर्माण झाली असे बाळ्यामामा आणि यांच्या खासदार चषक स्पर्धा. आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थाने भाचे कसे असावं तर आमचा आशिष उर्फ पिट्या आणि आमचा मयूर यांच्याकडे पाहिल्यानंतर एक अभिमान वाटतं की खऱ्या अर्थाने मामाचे भाचे आणि आमचे पण भाचे. अतिशय मामाच्या आपल्या खासदार चषक स्पर्धा इतकी अतिशय सुंदर स्पर्धा या ठिकाणी भरवली. मी आत्ताच आमच्या युवराजला आणि मोहीनला म्हणलं की अरे अशी स्पर्धा असावं तर अशी स्पर्धा भरली पाहिजे. आणि समालोचकसुद्धा अतिशय एकदम निवडून समालोचक या ठिकाणी आणलेले. खऱ्या अर्थाने आमच्या पिट्या, त्यांचा आवडीने पिट्या म्हणतात, म्हणजे आमचा खरंच अतिशय इतकी चांगली स्पर्धा की मोठमोठ्यांना स्पर्धेला लाजवीन अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. त्याबद्दल आमच्या आशिष उर्फ पिट्या आणि आमच्या मयूरला धन्यवाद देतो. आणि ज्या ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांनाही सदिच्छा शुभेच्छा देतो. आणि यापुढील कालखंडामध्ये मामा आला काय, राकेश आला काय, मामाची गाडी घेऊन फिरतो काय काय रे आशिष, म्हणजे खऱ्या अर्थाने अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी घेतली. त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या आशिषला आणि या सर्व टीमला, त्यांना सहकार्य करणारे आमचे सर्व युवक मंडळ या ठिकाणी, तर सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. जय शिवराय. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आदरणीय निलेश लंके साहेबांसाठी. आज या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. राकेश पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम राकेश पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम.
या सर्वच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे। आज सन्माननीय खासदार निलेश लंके साहेबांची उपस्थिती पाहायला मिळाली या स्पर्धेसाठी आणि आशिष तांडेल आणि मयूर तांडेल यांचं कौतुक केलं। सुरेश म्हात्रे बाळ्या मामा म्हणजेच त्यांचे परम मित्र देखील आहेत आणि त्यांच्या गौरवानिमित्तानं ही स्पर्धेचं आयोजन केलं गेलं। अतिशय रंगतदार स्पर्धा आणि त्या आज त्यांचा गौरव आणि त्यांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय। खासदार चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा रंगताना दिसतोय। आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे। सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाळ्या मामा सन्माननीय खासदार भिवंडी लोकसभा खासदार चषक 2025 हा सोहळा रंगताना दिसतोय आणि आज मंचावर आपण पाहू शकाल पारनेर लोकसभा सन्माननीय खासदार निलेश लंके साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळाली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय। आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। स्वागतम। अतिशय रंगतदार स्पर्धा आपण पाहू शकाल। या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवरांची उपस्थिती देखील तर आदरणीय निलेश लंके साहेब आपण पाहू शकाल अनेक मान्यवर उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय। धावसंख्या कधी 15 गडी बाद झाले ते 5। लंके साहेबांसोबत फोटो सेशन सुरू आहे। लंके साहेबांच्या पायाला इजा आहे। ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो की ती इजा लवकर बरी होऊन त्यातून लवकर बाहेर पडू देत। त्यांच्या पायाला भिंगरी असते कारण शरद पवार साहेबांच्या हाताला बोट धरून हाताचं बोट धरून ते पुन्हा एकदा त्यांच्या जवळीक आले आणि त्यामुळे त्यांच्या पायाला देखील भिंगरी असते। कधी न थकणारं कधी न थांबणारे वादळ आहे आणि त्यामुळे त्यांच्या पायाची इजा लवकर बरी होऊ दे आणि जगदंबी चरणी मी प्रार्थना करतोय आणि त्याचा प्रवास सुखाचा हो। धावफलक धावा 15 गडी बाद ते 5। अत्यंत दयनीय अवस्था अशी झाली बेलापूर संघाची। 16 धावसंख्या धावफलकावरती गडी बाद झाले आतापर्यंत 5 आणि तिसरे षटक मार्गस्थ असताना लंके साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि ताई देखील आमच्या व्यासपीठावर त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो। सुवर्णताई बच्चे आहेत त्या त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय। स्वागत आहे ते तुमचं देखील। अत्यंत लोकप्रिय खासदार आपल्या मंचावरती आहेत सध्या आणि ही ताकद आहे आमच्या आशिष दादांची आणि मयूर तांडेल यांची। त्यांच्या राजकारणी कारकिर्दीमध्ये भरपूर मोठमोठे मान्यवर या व्यासपीठावर येतात आणि हाच तर खरं त्यांचं विजयाचं गमक आहे मी म्हणेन। धावफलकात धाबाले त्या 16 गडी बाद ते 5 आणि तिसऱ्या षटकाची सांगता होते। विजय आलाय गोलंदाजीमध्ये। चौथे षटक मार्गस्थ यालीमध्ये छोटासा पाठलाग केलाय नाही जमलं मिळणार ते एकच धाव। प्रत्येक प्रयत्न बेलापूर संघाने केला। सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खेळला गोलंदाजीमध्ये तेव्हा फलंदाजांना शांत ठेवलं आणि विकेटचं सातत्य कायम राहिलं तेव्हा धावसंख्येला मध्ये भरपूर अंकुश आणि आळा घालण्यामध्ये यश लाभलं इच्छापूर्ती वाशीगाव संघाला। धावसंख्या धावफलकात 16 गडी बाद झाले ते 5। 17 वरती 5 गोलंदाज तयार। उर्द विकेट मॅग्निफिसंट डिलिव्हरी। खूप खूप धन्यवाद लंके साहेब आमच्या व्यासपीठावरती आलात सदिच्छा भेट दिली धावती भेट दिली आमच्या स्पर्धेला मनापासून तुमचं स्वागत। भरपूर मान्यवर आमचे विघ्नेश देखील त्यांच्या समेत फोटो घेत असताना त्या लोकप्रिय व्यक्तिमत्व हे आमचे लंके साहेब आणि त्यांच्या समेत फोटो सेशन सध्या सुरू आहे। स्वागत आहे सर्वांचं।
ऑन साइडला हुवाडा शॉट मॅग्निफिसंट ग्लोरियस स्ट्रोक चेंडू निघून गेला तो मात्र सीमा पलीकडे. सन्मान्य राकेशजी नारायण पाटील आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांचे अत्यंत निकटवर्गीय महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव ते देखील मंचावरती, त्यांचे देखील आम्ही स्वागत करतोय. थँक्यू व्हेरी मच निलेश लंके साहेब, आपण उपस्थित राहिलात आणि तुमच्या पायाला इजा असताना जखम असताना देखील तुम्ही या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल खऱ्या अर्थानं आम्ही आपले ऋणी असो. या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. आदरणीय सन्माननीय खासदार निलेश लंके साहेब, आपलं मनपूर्वक आभार. बघा सगळ्यांच्याच फोटोसाठी ते रेडी आहेत. अगदी एका पायावर अगदी श्रीकृष्ण भगवानासारखेच आज गोवर्धन पर्वत उचललाय महाराष्ट्राचा लंके साहेबांनी आणि आज त्यांची उपस्थिती खऱ्या अर्थानं आदरणीय आहे. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक आभार आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया आणखीन एक बेहतरीन आवाज. मिस्टर मच्छिंद्र पाटील सर येथील मायक्रोफोनवर, ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. थँक्यू विघ्नेश सर. 17 वरती 6 गडी बाद. मान्यवरांचं भरपूर आगमन झाल्या स्पर्धेमध्ये. आम्हाला देखील बरं वाटलं का ज्या पद्धतीने लंके साहेबांनी स्पर्धेला उपस्थित दाखवले. सर्व मान्यवर आणि त्यांचे संपूर्ण टीम, त्यांचं मनापासून या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. चेंडूला ड्राईव्ह करत असताना चांगलं बॅकअप चांगलं आहे, मिळणार ते दुसऱ्या बॅचचा प्रयत्न नाही आहे आणि धावसेका दाफकात 18 गडी बाद जाते 6 आणि 4थं षटक मार्गस्थ असताना शांत क्रिकेट दाखवलं प्रियदर्शने. बेलापूर संघाला सुरुवातीपासून डॉमिनेट केलं आणि विकेटचं सातत्य कायम ठेवलं. त्याने सिंगल डबल जास्त धाबा आल्यात आणि प्रेशराईज क्रिकेट करण्यास भाग पाडलं. त्या धावसेकाला आकार नाहीये. ओ व्हाट अ शॉट, ग्लोरियस स्ट्रोक, गॅप मध्ये केला, डीप कव्हर स्लीपर करून आहे मध्ये सोपा जल टिपलाय. 7वा धक्का 17 वरती, अजून एक खतरा. सन्माननीय आदरणीय खासदार निलेश लंके साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळाली. खासदार चषक 2025 त्या दरम्यान सगळ्यांनाच प्रेरणा देणारा क्षण. महाराष्ट्रातील एक अभ्यासू उच्च शिक्षित असे पारनेर लोकसभा सन्माननीय खासदार निलेशजी लंके साहेबांची उपस्थिती खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवणारी असेल. अनेक फॅन्स आहेत, अनेक मंडळी त्यांच्यावर प्रेम करणारे आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं. आज जर पाहिलं तर त्यांचा येथे यथोचित सन्मान देखील झाला. सुरेश म्हात्रे बाळा मामा म्हणजेच आमचे खास, आमचे दिलो की धडकन आहेत आणि त्यांच्याच निमंत्रणाला मान देऊन लोकनेते सन्माननीय खासदार निलेश लंके साहेब यांचं येथे आगमन आणि त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतोय. तुम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच साठी वाकळण टीम आणि गोठिवली टीम टॉस साठी रिपोर्टिंग करा. टीम वाकळण आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम गोठिवली 11 गोठिवली. हॅलो चेक. चला एक चेंडू राहिले तो टाकून घ्या, नंतर गाड्यांचा तापा बाहेर जाईल. शेवटचा चेंडू या षटकातील 18 धावा 7 बाद. बेलापूर संघाची धावसंख्या अत्यंत कमी आहे. षटक संपलाय. येस केडी अपडेट कर प्लीज स्क्रीनवरती. षटक संपलाय. शेवटचं षटक आहे मैदानावरती. निलेश लंके साहेब आमच्याकडनं प्रस्थान करत असताना खूप खूप धन्यवाद साहेब तुमचा आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं. या स्पर्धेमध्ये आलात, वातावरण बदलवून टाकलं
आणि अत्यंत सुंदर कडनागिरीमध्ये आपले चरण स्पर्श झाले त्यावेळी मुंबईकर आज धन्य झालेत तुमच्या पदस्पर्शानं. जसे की दाखवते 18 गडी बाद येते 7 प्रियदर्शनी बेलापूर संघ टॉस हारून प्रथम फलंदाजी करत असताना इच्छापूर्ती वाशी संघात त्यांची इच्छा होती की 50च्या आतमध्ये संघाला ठेवायचं आणि ते ठेवण्यामध्ये त्यांना यश लाभलंय. शेवटचे षटक गोटोली संघाच्या संघाने उपस्थित झालेत. मी विनंती करेन वाकलन संघाला की आपण आला असेल तर रिपोर्ट करा. वाकलन संघ दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मशामध्ये आता सामना खेळलाय आणि तो संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. 45,000 लोक तो सामना बघत होते त्यांचा. वाकलन संघ जेव्हा खेळत होता इनॅक्शन मध्ये हा ताफा मैदानाच्या बाहेर जात असताना ही ताकद आहे आमच्या आशिष दादांची आणि ताकद आहे आमच्या मयूर दादांची. भरपूर मोठमोठे मान्यवर या स्पर्धेमध्ये येतात, खासदार चषकाची शोभा वाढवतात आणि आपली राजकारणामध्ये किती समाजामध्ये ताकद आहे आशिष दादा तांडेल आणि आमचे मयूर दादा तांडेल यांच्या माध्यमातून आपणास देखील त्याची प्रचिती येते. गोलंदाज तयार शेवटच्या रितेश येत असताना अटॅकिंग मोड मध्ये अटॅक करत असताना राईट ओव्हर द विकेट अटॅक करतोय. एकूण धावा बघते 18 गडी बाद जाते 7. बघायचं इच्छापूर्ती वाशिगाव सगळ्या संघाला किती धावांपर्यंत गुंडाळण्याचा प्रयत्न करेल याची उत्कंठा शिगेला पोहोचते. गोलंदाज तयार. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, विकेट किपरच्या मागे शॉर्ट फायनल शॉर्ट लेग आणि एक एक्झॅक्टली बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट पॉइंट पाहायला मिळतोय. क्षेत्राची रचना भरपूर चांगलं आयोजन, आयोजकाचं देखील कौतुक झालं पाहिजे. आमचे लाडके सर्वांचे आशिष अभिमन्यू तांडेल आणि मयूर अभिमन्यू तांडेल यांच्या माध्यमातून स्पर्धा ऑनसाइडला केल्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. 1 मोर विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 8. 18 वरती 8वा धक्का. अत्यंत दयनीय अवस्था प्रियदर्शनी बेलापूर या संघाची. गोटिवली संघाने उपस्थित झाला. मी विनंती करेन वाकळण संघाला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच आपण यायचं आहे. बामनगिरी संघाने या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकलेत. कारण आज 8चा पोल आपण पाहणार आहोत आणि 8 पोलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये आज पुन्हा एकदा स्पर्धेला एक नवा रंग आणि नवा ढंग चढत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 वरती 7 षटकांची सांगता. शेवटचे षटक मार्गस्थ असताना धाबांचा अग्रलेख मात्र कमी पाहायला मिळतोय. प्रियदर्शनी बेलापूर संघाने सुरुवातीपासून अटॅक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र तेवढ्यात दबाव तंत्राचा वापर केला. ट्रेमेंडस प्रेशर, वंडरफुल कमबॅक, एक्सलंट चेसिंग, त्यानंतर मात्र काउंटर अटॅक या 4ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली या संघानं. त्यामुळे बेलापूर संघाला मात्र डोकं वर करू दिले नाहीये. 18 वरती 7 धक्के. स्कोरर आमचे दर्शन आम्हाला माहिती देत असताना तुझं नाव राहुल मांजरे आता येत असताना आमच्या स्कोरिंग मध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे विघ्नेश सर, त्यांचे संतोष सर, त्यानंतर आमचे राकेश तांडे सर आमच्या समेत आहेत. ओ ग्लोरियस डिलिव्हरी. चेंडू टापन थोडासा खाली राहिला, डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न नाही जमला गोलक फलंदाजाला. फुटवरचा वापर नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर आणि मोबाईलमध्ये नेटवर महत्वाचं आहे, तेव्हा संपर्क होत असतो. मग चेंडू किंवा बॅट असतो, संपर्क झाला नाहीये. डॉट डिलिव्हरी. ओ वन्स अगेन डॉट डिलिव्हरी. गुड बॉलिंग. आता देखील फुटवर नाहीये. सेम डिलिव्हरी, सेम फलंदाज, सेम गोलंदाज, सेम स्पर्धा, सेम समालोचक, सेम स्कोरर आणि सेम लाईव्ह टेलिकास्ट पीटीसी. 18 वरती 8. सेम रिप्ले. 18 वरती 8. क्या बात आहे. केडी देखील कॉमेंट करायला शिकले जातात. कट करलाय बॅकवर्डला जाऊन स्लीपर कव्हरेज चेंडू एक्स्ट्रा कव्हरेज ट्रॅव्हल झालाय आणि कव्हर करते मात्र चेंडू वॉटर फिल्डिंग मात्र नाही जमले. शेवटच्या पहिला चौकार. भरपूर प्रतीक्षेनंतर संघर्षमय चौकार. 22 गडी बाद झाले ते 8. 22 वरती 8. या षटकातील काही चेंडू असतील आमचे स्कोर आम्हाला सांगतील. 2 चेंडू अजूनही बाकी. 2 more minutes to go. इच्छापूर्ती वाशिगाव संघाने ट्रिमेंडस प्रेशर मध्ये आणले फलंदाजांना. सुरुवातीपासून त्याने अटॅक करू दिला नाहीये आणि आपला काउंटर अटॅक सुरू केला. ट्रिमेंडस प्रेशर केलं आणि टॉस साठी गोठवली बी संघ आणि वाकलन संघ. एज अँड टेकन. यस 1 more विकेट गोज डाऊन. 22 वरती 9वा धक्का. शेवटची जोडी मैदानावरती आणि शेवटचा चेंडू या सत्रातील. खासदार चषक 2025चा पर्व आपण पाहतोय. मान्य श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे आमचे सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांच्या सन्मानासाठी त्यांचे सख्खे भाचे सन्माननीय आशिष अभिमन्यू तांडेल आणि मयूर अभिमन्यू तांडेल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बंधुप्रेम कसा असावा या 2 भावांच्या माध्यमातून तुमच्या समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला त्या 2 बंधूंना. आशिष दादांना आमचे मयूर दादांच्या माध्यमातून
बंधुप्रेम समाजामध्ये असायला हवं. सध्या कलियुगामध्ये बंधुप्रेमाची कमी जाणवते. यस विघ्नेश. चला सन्मानाकडे वळूया. सन्माननीय माजी नगरसेवक आदरणीय करण मडवी साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातो. दोन्ही एकाच वयाच्या, त्यामुळेच कोण सिनियर कोण ज्युनियर दोघांचा एकत्र. निशांत भगत यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय. येस इट्स अ वाईट 23 वर्दी निखिल पाटील यांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे. वाशी परिसरामध्ये भरपूर चांगलं काम त्यांचं सातत्याने राहिलंय. स्वर्गीय करसन भगत स्मृती चषक ही स्पर्धा देखील आम्ही सातत्याने पाहिली आणि त्याचे यशस्वी आयोजक निशांत भगत यांचा सन्मान केला जातोय. आणि सन्माननीय माजी नगरसेवक करण मडवी साहेब यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. मी रतन म्हात्रे यांना विनंती करतोय की आपला शुभ हस्ते एका युवा नगरसेवकांचा सन्मान एका युवा समाजसेवकाच्या माध्यमातून केला जातोय. करावाई नगरीतील एक युवा समाजसेवक म्हणून रतन म्हात्रे यांची ओळख आहे आणि आज करण मडवी यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. कार्यसम्राट माजी नगरसेवक आणि त्यांची ओळख आहे. ऐरोली परिसरामध्ये देखील भरपूर लोक उपयोगी कामं आणि भरपूर विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून सातत्याने केली जातात आणि आज त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच मान्यवरांचा हार्दिक स्वागत आहे. खासदार चषक 2025 माननीय श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाळ्या मामा यांच्या गौरवानिमित्तानं या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आशिष पिट्या अभिमन्यू तांडेल यांच्या माध्यमातून आणि मयूर अभिमन्यू तांडेल या दोन बंधूंच्या माध्यमातून आपल्या लाडक्या मामाला दिलेली ही भव्य दिव्य स्पर्धेची भेट. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. आणि नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी वाकळण टीम आणि गोठिली टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. फक्त 24 धावांची गरज आहे. सामना लगेच सुरू करायचा आपण. फक्त 24 धावांची गरज आहे. या ऐकूया आपण संतोष सरांचा आवाज पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. हॅलो. थँक्यू मचिंद्र सर. थँक्यू योगेश मडवी. तर मॅचमध्ये आपण पाहिलं तर अगदी लो स्कोर मॅच आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणापासूनपर्यंत एकाही फलंदाजाला मात्र चांगली फलंदाजी करता आली नाही. साहिल दिवेकर ज्याने मात्र 2 चौकार लागवले, 2 सिंगल, 10 धावा वैयक्तिक केल्या आणि त्या सर्वोच्च धावसंख्या या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण पाहिलं तर 24 बॉल आणि 24ची आवश्यकता आहे. आणि बॉलिंग अटॅक आपण पाहिलं ना तर अगदी पहिल्याच षटकापासून 30 बॉल 24 इथे मॅच पाहायला मिळू शकेल. कारण पहिल्याच षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 7 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 रस आणि 3 विकेट्स या ठिकाणी संपन्न केल्या भारत शिंदेने. आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा योगेश भगत गोलंदाजीला आला आणि त्याने धावा दिल्या फक्त 7 आणि 2 गडी बाद केले. आणि चौथ्या आणि पाचव्या षटकाचा आपण विचार केला तर चौथ्या षटकामध्ये 2 आणि पाचव्या षटकामध्ये 5 धावा. अगदी या स्कोर कार्डवरती धावांसाठी फार मोठा संघर्ष आपल्याला करताना पाहायला मिळाले फलंदाज. आणि त्याही परिस्थितीमध्ये त्यांना मात्र यश लाभलं नाही. मात्र गोलंदाजानं वर्चस्व राहणारी ही इनिंग साकारत असताना इच्छापूर्ती वाशीगाव मात्र 23 धावांवर रोखली गेली. आणि 30 चेंडूमध्ये आता आवश्यकता असते ती मात्र 24 धावांची. बॅटिंगसाठी आपल्याला इच्छापूर्ती वाशीगाव टीम जाताना पाहायला मिळते. बॅटिंगसाठी 2 फलंदाज. थँक्यू व्हेरी मच. त्याच दरम्यान आदरणीय याच बेलापूर नगरीचे आदरणीय मिथुन पाटील साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. एक डॅशिंग अँड डायनॅमिक असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर वर्षापूर्वी आपण जर पाहिले तर 5 लाखाची मोठी स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेचा उल्लेख नेहमी केला जातोय कारण की प्रत्येक दिवशी स्टेजचा गेटअप चेंज केला जायचा. ही अनोखी आणि अशी वेगळी स्पर्धा खऱ्या अर्थाने मिथुन पाटील साहेबांच्या माध्यमातून आयोजित केली गेली होती आणि आज त्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. बेलापूर नगरीच्या विकासासाठी आणि बेलापूर नगरीच्या प्रत्येक घडामोडीसाठी मिथुन पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आपलं सरसे स्वागत आहे. सुस्वागत मिथुन पाटील साहेब. आपलं हार्दिक स्वागत आहे खासदार चषक 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. और टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद.
नक्कीच तर कराव्याचे लिजेंड खेळाडू अमित म्हात्रे, मनोजजी म्हात्रे यांच्याकडून वाशी टीमला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. मात्र मॅचमध्ये जाऊया जिथे मात्र अगदी आपण पाहिलं तर वाशी टीमला 24 धावांची आवश्यकता आहे. सचिनचा हा फटका अगदी शेवटच्या क्षणाला झेल मात्र सुटलाय. जे झेल मागच्या इनिंगमध्ये पकडले होते वाशीगाव संघाने तशाच प्रकारची फिल्डिंग आवश्यक असणार आहे यावेळेस टीम बेलापूर संघाला. तर बेलापूर टीमचा आपण उल्लेख केला तर पहिल्या इनिंगमध्ये 23 धावा संख्येमध्ये रोखला गेला संघ. अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमधला सर्वाधिक कमी स्कोर त्यांच्या नावावरती लागला गेला. संघ चांगला आहे मात्र ज्या प्रकारे वाईल्ड कार्ड एंट्रीने त्यांना या मैदानामध्ये दाखल व्हावं लागलं. अगदी वेल प्लॅनिंगने ते तयार नव्हते आणि त्याच परिस्थितीमध्ये मात्र कमी धावसंख्येमध्ये हा संघ रोखला गेलाय. षटक घेऊन गोलंदाज विनायक, पुन्हा एकदा योगेश भगत. पुढचाच बॉल वरती चांगला अटॅकिंग मूड मध्ये आणि ह्या बॉल वरती आलाय चौकार योगेश भगतच्या बॅट मधून. पुन्हा एकदा करावगावचे लिजंड खेळाडू मनोजजी म्हात्रे यांच्याकडून वाशीगाव संघाला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय. कारण करावगावची स्पर्धा, करावगावची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतो. खासदार चषक 2025च्या पहिल्या वेळेला पर्वामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी कौतुक फार मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेत होताना पाहायला मिळतंय. चांगला चेंडू फेकला यावेळेस विनायकने. असे चेंडू फेकावे लागतील तरच आपण या स्कोअर कार्डवरती धावा ज्या लागल्या त्या धावांचा आपण खऱ्या अर्थाने या धावा डिपेंड करू शकताय. आमच्या समेत जोडले गेलेले आहेत ते मात्र अमित कडू स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. 3 स्कोरर आपण आज पाहिले. एक रोनक तांडेल पाहिले, त्याचबरोबर संदेश म्हात्रे आणि अमित कडू आता स्कोरिंगची भूमिका पाहत आहेत. चौकार तर आलेला आहे मात्र षटकाराची अपेक्षा सुद्धा केली जाते मैदानावरती. इथून मात्र योगेश भगतच्या माध्यमातून धावसंख्या रोखली गेले. 5 धावसंख्येवरती 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. सचिन घरत नेहरूगाव यांच्याकडून योगेश भगत ग्यारो याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा बॉल कव्हर क्षेत्रामध्ये बॉल जाईल का सीमा पार आणि यस हा बॉल गेलाय एका टप्प्याने सीमा पार गेलाय. येतो चौकार. 2 चौकार लगात मात्र धावसंख्येला गवसणी घालण्यासाठी इथे मात्र सज्ज आहे. लवकर फिनिश करण्याचा विचार यावेळेस योगेश भगत आपल्याला पाहायला मिळतोय. कारण अगदी 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. भरपूर या ठिकाणी चेंडू बाकी असताना इथे मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी आक्रमक पवित्रा विनायकच्या या षटकामध्ये योगेशच्या माध्यमातून साकारला जातोय. पुढचा बॉल यावेळेस अलॉंग द कार्पेट हलक्या हाताने पुश करत असताना डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो तोपर्यंत सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळेल. दुहेरी अंकामध्ये स्कोअर कार्ड आतापर्यंत 10 धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत 2 चौकारांनी. आणि इथून मात्र षटक समाप्तीचा इशारा आलाय. एका षटकामध्ये धावसंख्या 10 वरती पाहतोय. अजूनही आपण पाहतोय की 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे 24 चेंडू या ठिकाणी बाकी असणार आहेत. या इनिंग मध्ये आपण एक बाजू विचार केला तर अगदी पूर्णपणे वर्चस्व वाशीगाव टीमचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण एका बाजूला त्यांनी गोलंदाजी केली तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण लाभलं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ज्या प्रकारच्या कॅचेस त्याच्या माध्यमातून टिपल्या गेल्या आणि समोरच्या संघाला मात्र खूप कमी स्कोअर कार्डमध्ये या ठिकाणी त्यांनी रोखून धरलं. आणि या स्कोअर कार्डचा पाठलाग करत असताना त्यानंतर 2 चौकार लागवले योगेश भगतच्या माध्यमातून. आता मात्र त्याच्यासाठी पारितोषिक जरूर आहे मात्र षटकार चौकारांची अपेक्षा न करता मात्र आता सिंगल डबलने सुद्धा जरी स्कोअर कार्ड पुढे ढकलला तरी सुद्धा हा मात्र टार्गेट इथे मात्र पूर्ण केलं जाऊ शकेल. कारण चेंडू आणि धावांचं आपण अंतर पाहिलं तर अगदी 10 चेंडू जास्तीचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि नवीन षटक घेऊन आला गोलंदाज स्वप्नील ठाकूर पाहायला मिळू शकेल बेलापूर टीम कडून. खूप चांगला संघ आहे मात्र संघाचा दिवस कदाचित खराब असावा आणि त्याचमुळे हा संघ फार कमी धावसंख्येमध्ये पाहायला मिळतोय. पुढचं षटक पुन्हा स्ट्रायकिंग एंडला योगेश भगत ग्यारो या नावाने प्रसिद्ध हा खेळाडू. तर मात्र ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क नाही. बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा आपला पाहायला मिळाला की बाहेर निघतोय आणि त्याचमुळे बॉल कनेक्ट करण्यासाठी या ठिकाणी अगदी अडचण निर्माण झाली. आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता यावेळेस मैदानावरती पाहायला मिळते गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. स्वप्नीलच्या षटकामध्ये या ठिकाणी ग्यारोची विकेट महत्वपूर्ण असणार आहे. कमीत कमी धावा जास्तीत जास्त विकेट आता मात्र हे समीकरण राखावं लागेल बेलापूर टीम संघाला. पुढचा बॉल अगदी ग्लास करत असताना या बॉलने मात्र दिशा
नक्कीच गाठली नाही. उंची जास्त, अंतर कमी, गारोची पडली विकेट आणि त्यासाठी या ठिकाणी जालं आखलं होतं स्वप्नीलने, त्याला मिळाली आहे सफलता. ज्या वेळेला कमी धावसंख्येचे सामने आपण पाहतो ना, त्या वेळेला ते सामने हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाले आहेत. बरं, ती परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ देतील का वाशीगावचे खेळाडू? कारण गॅरोने जी सुरुवात करून दिली आहे, अगदी पहिल्या षटकापासून 10च्या सरासरीने धावा त्याने नोंदवल्या आहेत. मात्र पुढच्या षटकामध्ये त्याची विकेट मिळवत स्वप्नीलने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. या षटकामध्ये कमीत कमी धावा आणि जास्तीत जास्त विकेट मिळाल्या तर मात्र या ठिकाणी ह्या मॅचमध्ये सुद्धा रंगतदार अवस्था निर्माण होऊ शकेल. कारण ह्याच मैदानावरती आपण पाहिलं तर गोरसई टीमच्या पवन केलीने एक मात्र हॅट्रिक नोंदवली आतापर्यंत. जो संघ आपण पाहिला तर टॉप 4 मध्ये दाखल झालेला आहे. तिन्ही बोल्डचे विकेट या ठिकाणी नोंदवलेले आहेत. यावेळेस अमित कडून माहिती देत आहेत. अरे जी आपण ती मॅच पाहिली होती, खऱ्या अर्थाने कुठेतरी गोरसई टीम संघ कमी धावसंख्येमध्ये रोखला असताना सुद्धा समोरच्या संघाला त्याने खऱ्या अर्थाने नेस्तनाबूत केलं मी म्हणे. कारण गोलंदाजीचा अटॅक एवढा जबरदस्त होता त्यावेळेला गोरसई टीमचा, त्याने मात्र कमी धावसंख्येमध्ये सुद्धा विजय नोंदवला होता. आणि या धावसंख्येचा आपण विचार केला तर 24 आवश्यक 10 झालेले आहेत आणि अजूनही 14 करायचे असताना मात्र 2 बॉल डॉट गेलेले आहेत. विकेट संपन्न झालेले आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये चेतन दाखल झालेला आहे. त्याच्या माध्यमातून विजय साकारला जाईल का? कोणत्याही क्षणाला मात्र विजय साकारला जाऊ शकतोय. मात्र ती परिस्थिती निर्माण होऊ न देता मात्र गोलंदाजांनी जर या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली तर मात्र या ठिकाणी मॅचमध्ये अजूनही बेलापूर संघ संघर्ष करू शकतोय. या बिलला 11 धावा धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. दुसऱ्या षटकातला हा 4था चेंडू फेकण्यासाठी स्वप्नील तयार असणार आहे. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी खराब गोलंदाजी झाली. 2 चेंडू सीमा पार सुद्धा होताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये जर सफलता मिळाली असती तर मात्र विचित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं. मात्र 11 धावा झालेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका, स्लॉक स्वीप, चेंडू सीमा रेषा बाहेर जाणार की टप्प्याने जाणार, पायाच्या मैदानावर इशारा आला पंचांचा. इट इज अ 4 रन. पुन्हा एकदा चौकार आला फलंदाज सचिनच्या बॅट मधून अगदी धावफलक धावून पोहोचला तो मात्र 15 या धावसंख्येवरती. आता हळूहळू मात्र एक पायरी पुढे सरकत असताना 24 धावा गाठायच्या आहेत. 15 झालेले आहेत. अगदी 9 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. मात्र बॉडी लँग्वेज आपण पाहिली ना तर बेलापूर संघाची कुठेतरी या ठिकाणी थोडीशी निराशाजनक पाहायला मिळते. अगदी प्रत्येक खेळाडू पाहिला ना तर कमरेवर हात दिलाय, कोणी मागे हात ठेवलाय. कारण उत्साह कमी झाला आता मैदानामध्ये. कारण अगदी 9 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक चालू आहे, अजून 3 षटकं बाकी आहेत आणि या परिस्थितीमध्ये संघर्ष आपल्याला फार मोठा करावाचा आहे. आणि समोर मात्र वाशीगाव संघासारखा बलाढ्य संघ आपल्या समोर आहे हे ते जाणून आहेत. आणि त्याच मुळे कुठेतरी उत्साह त्यांच्यामधला कमी झालेला आहे. त्या उत्साहामध्ये भर पडायची असेल तर मात्र विकेट्स मिळवणं खूप गरजेचं असणार आहे. इथून मात्र गोलंदाजांना धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना 16 धावसंख्या एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 1 चेंडू अजूनही शिल्लक असताना स्वप्नील ठाकूर ज्या पहिल्या षटक घेऊन आला, पहिला निर्धाव फेकला, त्यानंतर विकेट संपन्न केली, सिंगल आली, 4 आला आणि त्यानंतर कुठेतरी मात्र धावफलक थोडासा वेगाने वाढत असताना आतापर्यंत 16 धावसंख्या. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. पुढच्याच बॉलवरती चांगला चेंडू फेकला जरूर, मात्र पहिलीचा प्रयत्न करत असताना धावबादचा धोका होऊ शकला असता. सरळ या ठिकाणी फलंदाज धावला होता मात्र नकार दिला नाष्टागेंच्या फलंदाजांनी आणि एका धावेपासून वंचित ठेवलं. 2 षटकांचा अंतिम खेळ समाप्त होत असताना 2 षटकांमध्ये धावसंख्या लागली 8च्या सरासरीने. ती मात्र 16 धावा. अजून येणाऱ्या 18 चेंडूवरती करायच्या आहेत त्या मात्र 9 धावा. पुढील मॅच आपण जरूर पाहू शकता. वाकलन विपक्ष गोठवली या टीम मध्ये विशाल इंटरप्राइजेस वाकलन टीम, जो संघ आपण पाहिला काही वेळापूर्वी. सन्मान करूया आदरणीय राकेश पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातो. आज त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. बाळा मामा सुरेश म्हात्रे बाळा मामा यांची कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे आणि अगदी त्यांच्या विचारावर आज त्यांचं देखील समाजकार्य अनेक वर्ष पाहिलंय आणि साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. आज सुरेश म्हात्रे बाळा मामा खासदार चषक ही स्पर्धा आहे आणि त्यांचेच कट्टर समर्थक आपण राकेश पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अतिथी मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं, सौंदर्याचं आणि आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. सुरेश म्हात्रे बाळा मामा यांच्या विचारावर, त्यांच्या विचारधरणीला चालत असणारे आदरणीय राकेशजी पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातो. थँक्यू व्हेरी मच. आणखीन एक सन्मान आहे आदरणीय बेलापूर नगरीची डॅशिंग डायनॅमिक असं व्यक्तिमत्व आणि आमचे सर्वांचे लाडकेच मिथुन पाटील साहेबांचा सन्मान देखील मंचावर केला जातोय. अगदी त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय.
मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. बेलापूर नगरीच्या विकासासाठी त्यांचं देखील कार्य राहिलंय. आज त्यांचा सन्मान करणं आमचं परम कर्तव्य आहे. मिथुनजी पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. भरपूर वर्षापूर्वी एक डे नाईट स्पर्धा आम्ही पाहिली, 5 लाखाची मोठी स्पर्धा. या स्पर्धेचं देखील आयोजन केलं गेलं होतं मिथुन पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि आज त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सुस्वागतम सुस्वागतम. चला वाकळण टीम प्लीज टॉससाठी कॅप्टन या. लगेचच गोठिली टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. ही मॅच संपल्या पण टॉससाठी टॉस का बॉस या मंचावर जाणार आहोत. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खासदार चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा खासदार भिवंडी लोकसभा सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे बाळ्या मामा यांच्या गौरवानिमित्तानं या स्पर्धेचं आयोजन. आशिष अभिमन्यू तांडेल आणि मयूर अभिमन्यू तांडेल या 2 बंधूंच्या माध्यमातून या भव्य दिव्य खासदार चषकाचं आयोजन. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटच्या क्षणाला मात्र इथे विकेट संपन्न झाली. पहिल्याच बॉलवरती एक माहिती हिट पाहिला आपण चेतनच्या बॅटमधून. लगेच तो रनआउट झाला. नवीन आलेला फलंदाज नितीन आल्याला माघारी परतला. फलंदाज क्रमांक आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला तो मात्र 3रा आणि आतापर्यंत स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या मात्र 22. आवश्यकता आहे 2 धावांची, मात्र औपचारिकता शिल्लक जरूर आहे. मात्र मॅच मध्ये या ठिकाणी विकेट संपन्न केली आहेत. दोन्ही धावांची आवश्यकता आहे. जाऊया जिथे मात्र टॉस केला जाईल. वाकलन विपक्ष गोठिवली या टीम मध्ये महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळू शकेल. आताच वाकलन संघ आपण पाहिला तर सुपर 4 मध्ये दाखल झालेला आहे स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये. विशाल एंटरप्राइजेस वाकलन वर्सेस गोठिवली 11 गोठिवली असा सामना. स्कोर कार्ड इथे पुढे सरकत असताना 23 धावा लागलेल्या आहेत. एका धावे संख्येची आवश्यकता आहे. मॅच विनिंग शॉट कोणता फलंदाज लगावेल ते आपण पाहू शकाल. आता फलंदाज मैदानावरती दाखल झालेला आहे. एका धावसंख्येची आवश्यकता आहे. नितीन सुतार आपल्याला पाहायला मिळू शकेल. षटक फेकत असताना साहिल. पुढचाच बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. सामना थोडासा पुढे सरकत असताना पाहायला मिळू शकेल. एका धाबेची आता आवश्यकता आहे. औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक असताना विजय फडका इथे मात्र या फलंदाजाच्या माध्यमातून टोकला जाईल का? कारण आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते मात्र 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. त्या षटकातले अजून 2 षटकं बाकी आहेत. आपण विचार केला तर जवळजवळ 14 चेंडू बाकी आहेत आणि एका धाबेची आता आवश्यकता आहे. पुढचा बॉल नितीनसाठी बॅटच्या रडामध्ये आला. ऑन साइडला फ्लिक करत असताना लॉंग लेग सीमारेषच्या बॉलने गाठले. विजय झाला. इच्छापूर्ती वाशिकाव संघ आपला हार्दिक